भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. तर आज आंबट चुक्याचं बेसन दाखवणार आहे. त्याच्या अगोदर एका झाडाची ओळख करून देणार आहे. ती झाड म्हणजे अन्नपूर्णाचं झाड. हे एखादं पान जर तुम्ही भातामध्ये शिजताना घातलात, अगदी बासमती तांदळाचा जसा वास येतो त्याप्रमाणे याचा सुगंध दरवळतो घरभर सगळ्या, अगदी बाहेरपर्यंत वास जातो. इतका छान वास येतो. नर्सरीमध्ये सुद्धा हे झाड भेटतं. आणून कुंडीमध्ये जर लावलात तर झाड मोठं होतं आणि भरपूर त्याला पानं येतात. आणि अगदी साधा जरी साधा तांदूळ असला तरीसुद्धा फार सुगंध येतो. आणि हे आपलं आंबट चुक्याचं बेसन अशा प्रकारे दिसतं. ह्याच्या वड्या देखील तुम्ही थापून बनवू शकता. आपण गरगटा करतो, पण आंबट चुक्याचं तुम्ही बेसन कधी खाल्लत का? नक्की करून पहा. 4 चमचे कढईमध्ये तेल घालूया. तर मोहरी टाकूया, जिरं, कढीपत्ता. अरोमा खूप छान येतो कढीपत्त्याच्या ताज्या. आणि आता घालूया त्याच्यामध्ये हिंग, हळद घालूया थोडीशी. कांदा घालून परतून घेऊ. थोडंसं चवीपुरतं आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आणि मग कांदा भाजला की मग त्याच्यामध्ये आंबट चुका टाकायचा. थोडंसं परतल्यावर काय होतं तर ते भाजला जातो कांदा. आणि आता आंबट चुक्याचं जे पानं कट करून घेतलेले आहेत बाऊल भरून ते घालूया. आणि ही शिजल्यानंतर अगदी थोडीशी भाजी होते, फार होत नाही आहे. कवळी पानं असतात त्याची. आपण गरगटा करून खातो, पण आंबट चुक्याचे बेसन कधी खाल्लत का? नक्की करून पहा एकदा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं ते. तर थोडीशी साखर घालूया, अर्धी वाटी पाणी घालूया. अर्ध्या वाटीला पण कमीच घेतलेलं आहे पाणी थोडंसं. आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालूया. मिक्स करूया व्यवस्थित. लाल तिखट टाकूया याच्यामध्ये. तुम्ही मिरची पाहिजे असेल तर मिरची घालू शकता, पण लाल तिखटनं खूप छान लागतं. आता लाल तिखट घालून पुन्हा झाकण ठेवायचं आणि थोडंसं वाफ काढलं ना, पिठलं तयार. अगोदर घातला तरी चालतं लाल तिखट. आणि आता हे छान असं परतून घ्यायचं. तर वरती झाकण ठेवूया. मग ते व्यवस्थित लाल तिखट वगैरे लागतं आणि थोडंसं वाफलं ना तर बेसन छान लागतं, आंबट चुक्याचं बेसन. आता हे काढून घेऊ बाऊल. छान आता वाफ आलेले आहे पहा त्याला. तर काढून घेऊ डिशमध्ये. मग पोळीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे आपलं आंबट चुक्याचं बेसन. आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.